जत्रा आली हो वर्षाना, सुख दाटल डोळ्याना, डोळे भरून पाहिना, देह चरणी वाहिना, हे साध दिलिया भराडी आईना, साध दिलिया भराडी आईना, तिच्या दर्शन जायाचा. जत्रा आली हो वर्षाना, सुख दाटल डोळ्याना, डोळे भरून पाहिना, देह चरणी वाहिना, साध दिलिया भराडी आईन, साध दिलिया भराडी आईन, तिच्या दर्शन जायाचं, दर्शन जायाचं, आईच्या दर्शन जायाचं. जत्रा आली हो वर्षाना, सुख दाटल डोळ्यानं, डोळे भरून पाहिना, देह चरणी वाहिना. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, नमस्कार. मालवणमधून सहर्ष स्वागत. अरे हॅलो, अरे जत्रेसाठी इथे टोल नाका, टोल जत्रेसाठी पैसे. तर नमस्कार मंडळी, आता मी आहे मालवणला आणि जसं की आज आहे 9 फेब्रुवारी, आज आहे 9 फेब्रुवारी आणि आज आहे श्री भराडी देवी आईचा जत्रोत्सव. तर 2-3 वर्षापासूनचा प्लॅन होता, तर आज हा प्लॅन साक्षात उतरतो आहे. तर बघूया. आणि आपल्यासोबत आहेत रील स्टार किरण पास्टे, आपले चुलत बंधू, आणि इथे आहेत संकेत हासोळकर आणि राणी रीना, आणि रीनासुद्धा आहे. तर हे या मालवणमधले रील स्टार आहेत. तर बघूया, आपलं नशीब चमकलं तर आज यांच्यासोबत राहतो आपण. तर आज आपण संकेतकडेच थांबलो आहे आणि 2-3 दिवस आपल्याला मालवण एक्सप्लोअर करायचं आहे. तर काय काय बघता येईल आपल्याला ते बघूया. आज लिस्ट बनवू, तुला काय काय फिरायचं आहे. हां, आणि किरणकडे बराच प्लॅन आहे. किरण भरपूर राहिला इथे. मला असं वाटतं आता म्हणजे घर न घेता याचं दुसरं घर आहे याचं इकडे. दर महिन्याला 5 दिवस मालवणमध्ये असतो. हां, नाही सही आहे. म्हणजे येवा कोकण आपलं, जसं आपण एकदा काय कोकणाची जी लत लागते ना आपल्याला चाहूल, तर सारखे आपण इथे येतोच. तर आता आपल्याला 10 ते 15 किलोमीटरचा प्रवास करून जायचा आहे. हा कॅमेरा थोडा आडातेडा आहे, ते समजून घ्या, हलतोय. पण रस्ते ना आतमधले खूप सुंदर आहेत, खूप सुंदर. जर तुम्ही आपला मुंबई ते मालवण हा प्रवास बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की पहा. 1 नंबर प्रवास झाला. तर मंडळी, या गावच्या रस्त्यांवरून राईड करायची जी मजा आहे ना, ती औरच आहे. येवा कोकण आपलं जसा, आणि स्पेशली आपण मालवण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये आहोत. तर ह्या तळ कोकणातला जो निसर्ग आहे ना, अगदी वाखाणण्याजोग आहे. काल रात्री पण जी राईड झाली ना, सुसाट रस्ते, एकसुद्धा खड्डा नाही, जबरदस्त. तर आता आम्ही पोचू अंगणेवाडी देवी मंदिर येथे. तर पहिल्यांदाच चाललो आहे, त्याच्यामुळे उत्सुकता खूप लागलेली आहे. कसं काय असणार आहे, किती काय गर्दी असणार आहे. तर जेवढं जमेल तेवढं शूट करण्याचा प्रयत्न करू, ड्रोन शॉट घेण्याचा प्रयत्न करू आणि रात्रीपर्यंत थांबायचं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझ्या व्हिडिओद्वारे पहिलीच वेळ असणार आहे ही. तर म्हणजे आपण मालवणमध्ये कांदळगाव येते आहोत आणि आपल्या मागे जे भलं मोठं वडाचं झाड दिसतंय ना, हा बघा, हा संपूर्ण मोठा झाड. तर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी हे त्यांच्या कालावधीत लावलेलं हे झाड आहे आणि अजूनही भरभक्कम असा मोठा असा घेर आहे आणि समोर सुंदर अशी मूर्ती आहे. तर जेव्हा आपण रिटर्न येऊ तेव्हा वेळ काढून नक्कीच दर्शन घेऊ. तर फायनली पोचलो आपण मंदिराजवळ आणि जाता जाता संपूर्ण जे स्टॉल लागतात ना जत्रेतले, आणि बऱ्याच वर्षानंतर हा जत्रेचा माहोल अनुभवतो आहे. कारण काय, ह्या जत्रा आहे ना, गावी जेवढा अनुभव घेण्यासारखा आहे ना तेवढा मुंबईत नाही.
इथे बघा डोंबाराचा खेळ सुद्धा चालू आहे. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा अनुभव घेत आपण ही जत्रा एन्जॉय करूया. तर बोला भराडी देवी आईचा विजय असो. लहानपणी जिथे राहायचो ना तेव्हा जत्रेमध्ये किंवा असंच चाळीमध्ये ना हे स्टॅम्प मारणारे भरपूर यायचे. त्या हातावर असे स्टॅम्प मारायचे, टेम्पररी टॅटू. तर अशी भरपूर सवय असायची. 2 रुपये 5 रुपयामध्ये अशा हातावर स्टॅम्प मारून मिळायचे. तर असे स्टॅम्प कोणी कोणी मारले ना नक्की कमेंट करून सांगा. तर इथे कपड्याचे वगैरे सगळी दुकानं आहेत. पूर्ण मेळा भरला आहे भारी. VIP आले, VIP आले, VIP आले. नितेश राणे यांचं आगमन झालेलं आहे. तर असे VIP लोकांची एंट्री तर होणारच आहे. आपण पण छोटे मोठे आयुष्यात कधीतरी बनवू VIP. जत्रा आली हो वर्षाना सुख दाटल डोळ्याना डोळे भरून पाहिना देह चरणी वाहिना हे साध दिलिया भराडी आईना साध दिलिया भराडी आईना तिच्या दर्शन जायाचा जत्रा आली हो वर्षानं सुख दाटल डोळ्यानं डोळे भरून पाहिनं देह चरणी वाहिनं साध दिलिया भराडी आईनं साध दिलिया भराडी आईनं तिच्या दर्शन जायाचं दर्शन जायाचं आईच्या दर्शन जायाचं जत्रा आली हो वर्षानं सुख दाटल डोळ्यानं डोळे भरून पाहिनं देह चरणी वाहिनं. काय 6 कोकम सर. काय नाव तुझं? साहिल स्वप्नील पवार. तर भावाने आपल्या याच्या दुकानातून आपण घ्यायचं कोकम सरबत थंडगार. किरणला ताण लागलेली ना आत्ताशी तर आम्ही सुरुवात केली आणि पहिलाच कोकम सरबत. तर म्हणजे आता आलो आपण एक बक्षीस समारंभासाठी. तर आपला मित्र संकेत तर हिंदू समाजाचं रक्षण यासाठीचा एक कंटेंट होता आणि त्यासाठी रील स्पर्धा होती. तर संकेतने सुंदर अशी रील बनवली आणि त्याच्यासाठी बक्षीस समारंभ आता आहे. तर त्यासाठी आम्ही आता आलो आणि क्रमांक आणि महाराष्ट्राचे पालकमंत्री येतात तर त्यांच्या हस्ते संकेतला बक्षीस भेटणार आहे. तर एक्सायटेड. ही पण होती ना आणि ह्या मॅडम सुद्धा होत्या. क्या बात आहे. अभिनंदन. आरती बघितली काय रात्री? जिल्ह्याचे पालकमंत्री इकडे होईल आता. शिवाजी महाराज व भारत माता प्रभू रामचंद्र त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करावं. बोला भारत माता के जय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. सियावर प्रभू रामचंद्र के जय. महामंत्री विश्व हिंदू परिषदेचे श्री आनंद प्रभू यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. श्री प्रभू रामचंद्रांचे शाल गुच्छ श्रीफळ सियावर प्रभू रामचंद्र की जय. जय श्रीराम सन्मान चिन्ह. तर मंडळी हीच ती रील आहे ज्या रीलला प्रथम पारितोषिक भेटलं आहे. तर आपल्या व्हिडिओ मार्फत ती रील सुद्धा दाखवतो आणि आता इथे बक्षीस समारंभ आहे आणि हे सगळे बक्षिसांचे मानकरी आहेत. आणि या एक नंबर आहे संकेत हसळकर. हे जा तू पण जा पूर्ण टीम न्यायचंय. संकेत हसळकर पूर्ण टीम न्यायचंय. सिद्धेश सगळ्या भावकांचे हार्दिक स्वागत आहे. त्यांना या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग परिसरात
आणि शेवटचा आणि एकदम महत्वाचा सत्कार आहे की ज्यांनी पहिला पारितोषिक भेटलेलं आहे. क्या बात. प्रसिद्ध युट्यूबर आहेत, रील स्टार आहेत आणि असे आपले जे विषय आहेत ते विषय नाजूक हाताळतात एकदम. किरण सर बेधडक असे आमचे हे मुंबई स्थित रील स्टार किरण पास्टे सर. तर आता फायनली ट्रॉफीचं वितरण झालेलं आहे. पहिलं बक्षीस मिळालं आहे. आता आपण चाललो दर्शनाला. तर मंडळी आपल्याला भेटलेली आहे VIP एंट्री आणि आपण चाललेलो आहोत VIP एंट्रीमधून. इथे जबरदस्त 3-3, 4-4 तास लाईन आहे. हे बघा, ही संपूर्ण अशी लाईन आहे इथे आणि आपण VIP दर्शनाला इथून जातोय. क्या बात आहे किरण, धन्यवाद. चला जाऊया, देवीचं दर्शन करूया. श्रीदेवी भराडी माते नमो नमः. चष्मा काढ ना. भराडी माते नमो नमः. तर म्हणजे छान असं दर्शन झालेलं आहे देवीचं. मनातली मागणीसुद्धा देवीकडे प्रकट केली आहेत आपण. तर आता पुढचा जो आहे उत्सव तो बघूया. काय नाव आपलं? हां, हो हो, गाडी. कुठून आलात तुम्ही? अच्छा, धन्यवाद. तर आपले सबस्क्रायबरसुद्धा भेटले. क्या बात आहे देवीच्या मंदिरात. तर आता या जत्रेमध्ये ना शस्त्र प्रदर्शन व शिवदालन असं बनवलेलं आहे. तर पाहूया आपण. तर मंडळी आता ना गर्दी वाढत चालली आहे. 8 वाजलेत आणि आता काही वेळाने भराडी देवीला नैवेद्याचा कार्यक्रम जो आहे ना तो सुद्धा दाखवला जाईल. प्रत्येक घरातून म्हणजे जे आंगणे परिवार आहे ना त्यांच्या घरामधून थोडा थोडा असा नैवेद्य देवीचं ताट आता सजवलं जाईल आणि ते दिलं जाईल. त्याच्यानंतर नैवेद्यानंतर ते प्रत्येक घरात तो नैवेद्य दिला जातो आणि तो नैवेद्य जेवणामध्ये ॲड करून ते सगळं जेवण तुम्ही कोणी जेवू शकता. म्हणजे अनोळखी असतात ना ते सुद्धा जाऊन तिकडे जेवू शकतात. जर आपल्या नशिबात असेल तर आपल्याला ते बघायला मिळेल आणि नैवेद्यसुद्धा खायला भेटेल. बरोबर ना? खाऊया ना? खाऊया. काय म्हणतो? आणि या भंडाऱ्याचं जेवण छान लागतं. म्हणजे त्याच्यामधली कोबीची भाजी, चवळीची भाजी, म्हणजे जे घरात आपल्या बनत नाहीत ना ते भंडाऱ्यातलं जेवण खूप छान लागतं त्या. हां, आणि डाळ पण. तर बघूया आज त्याचा आस्वाद घेऊया. मंडळी गर्दी बघू शकता केवढी गर्दी झालेली आहे.
आणि ते चुकामुक झाली ही मगाशी झालं की असं ते स्टँडवर आम्ही स्टँडवर करतो, मग आपला माणूस असा शोधत शोधत आमची स्टिक बघतो. आताच सांगतो हा. आपण चुकलो तर तिथे यायचं पोलीसच्या क्षेत्राच्या इथे. आम्ही तिथे येऊन थांबायचं थांबायचं. आम्ही येणार तिकडे शोधत. अरे खूप गर्दी आहे, जबरदस्त अशी गर्दी आहे. मग अनाऊन्समेंट करे, आत्ताच बक्षीस भेटलेले आपण मुद्दामून करूया. किरण पाष्टे हरवले. ज्यांना भेटतील त्यांना बक्षीस. तर अशी गंमत जम्मत करत आपण ही जत्रा अनुभवतोय. आणि जबरदस्त असं पब्लिक आहे. एक नंबर. किती रुपये? ही नवीन आयटम आपण घेतली आहे. कशी वाजवायची दाखव, तुझी वाजवून दाखव. चला हे वाजून बघा. पप्पा डुरू डुरू पप्पा डुरू डुरू ते वाजव. भारी आहे. 10 रुपयाची आयटम. पप्पा डुरू डुरू पप्पा डुरू डुरू. क्या बात आहे. काय गाणं लागलंय. आणि इथे बघू शकता सुंदर असा पाळणा आहे. आणि याचा ड्रोन शॉट घेऊया. आणि माझ्या मागेच ते चमकतंय ना, सुंदर लखाकतंय, ते आहे भराडी देवीचं. लेलो लेलो. तर मागे जे दिसतंय ते आहे भराडी देवीचं मंदिर. किती सुंदर रोषणाई केली आहे. तर आपल्या ड्रोन शॉटद्वारे बघूया की किती काय सुंदर असं दिसतंय. भक्तीची ही गंगा वाहते, बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. भक्तीची ही गंगा वाहते, बघा हो निर्मळ मनाची. भक्तीची ही गंगा वाहते, बघा हो निर्मळ मनाची. कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची. तर कसा होता ड्रोन शॉट? कसा? मेरी गो राऊंड मजा आली, मस्त आला. कारण एवढी सुंदर लाइटिंग आहे ना, सगळ्या कलरफुल ट्यूबलाईट्स आहेत, त्याच्यामुळे फुल सुंदर. आणि मंदिर जे पिंक कलरमध्ये चमकते ना, जाम भारी. तर आता बघूया कुठल्या पाळण्यात बसायचं आहे. आणि त्याच्यानंतर काय नाव ओळखलास तू? मॉन्जिनीस हेड ऑफिस रवी. अरे हा, खूप बदल झालाय, खूप बदल झाला. काय बोलतो बाकी? बस मी तुला ओळखलं ना. आम्ही आहोत तसेच आहोत. कोण कोण आले? मी एकटाच आलो. मी दरवर्षी येतो. अच्छा. तर आपण जेव्हा मॉन्जिनिसमध्ये 6-5-6 वर्ष आधी कामाला होतो ना, तेव्हा हे रवी भाऊ होते. तर भेटून 6-7 वर्षानंतर भेटलो असं. भरपूर आधी 2013च्या. अनिकेत आहे, किशोरबाई, मायकलबाई आहेत. छान वाटलं भेटून. एक तर म्हणजे आता आपण इथे पाळण्याच्या इथे आहोत. आणि
ज्यांनी आपलं दर्शन भराडी देवीचं दर्शन VIP दर्शन करून दिलं ना, तो आपला भाऊ आहे देवेश आंगणे आणि आंगणे परिवारातलाच आहे. तर खूप खूप तुझे धन्यवाद. तुझ्यामुळे आज आपलं दर्शन अगदी मस्त झालं. देवीला डोळे भरून पाहता आलं मेन म्हणजे, बरोबर ना? खूप सुंदर असं दर्शन झालं. मी एवढ्या वर्षात आता येतोय ना दरवर्षी, पण एवढं म्हणजे आरामात दर्शन थांबून बिंबून मी पहिल्यांदा घेतलं घेतलं. आणि देवीच्या समोर एवढा वेळा मी उभे होतो ना, खूप छान वाटलं, खूप छान वाटलं. म्हणजे मुखदर्शन पण आपण तसं दर्शन देऊया. नाही नाही नक्की. आणि खूप खूप धन्यवाद देवेश, खूप छान वाटलं. तर आपण त्या वरच्या पाळण्यात जाऊया काय? मजा येईल ना? वरच्या पाळण्यात जाऊया. चला फायनली तिकीट घेतलेले आहे. धन्यवाद ज्योती. तर आता आपण जाणार आहोत याच्यामध्ये. युहू आणि किरण नाही येत आहे. किरण नाही येत आहे. तर फायनली बसलोय. कॅमेरा विमेरा पडू नको बाबा. आणि ते लोक तिकडे बसले. किरण कुठे आहे? अरे आला भाई, थोडा फास्ट कर, फास्ट कर. जाम मजा येते. एक तरी पाळण्यात बसलो ना तर या जत्रोत्सवाची धमाल कंप्लीट होते आपली. एक तरी पाळणं एन्जॉय करायचा, पण बाबा पडला बिडला ना पाहिजे. एक नंबर झटका. अरे पैसे संपले. भारी. काय चक्कर बिक्कर येत नसते, त्या मनाचे खेळ असतात सगळे. तुमचं मन जर व्यवस्थित असेल तर चक्कर बिक्कर येत नाही. तर आता आपण रिंगा खेळूया. काय बक्षीस लागेल बघूया. अर्धा 50. कुठे पण टाकायचं काय? आला बिस्किट, आला बिस्किट. पुढा आला लागला बिस्किटचा पुढा. आता किरणला काय लागतंय? चहा लागेल. मग चहात बिस्किट डुबून खाऊया. किरण 50वर नजर आहे किरणची. पुडा खायचा आहे की 10 रुपयाचा परत टाकायचा आहे? 10 रुपयाचा पुडा नाही पाहिजे, रिंग पाहिजे. मावशी हे घ्या. तो बिस्किट नका देऊ, 2 अजून द्या टाकायला. पैसे कशाला देतो? 30 रुपयाचे किती? 6. हां 10 रुपयाचे 2च घे फक्त. हा मग 2 घेतले की. बाकीचे पैसे काय देतो? अरे पण 30 रुपये दिले कुठे आपण? आधीचे नाही दिले. नाही दिले. हा हे घ्या. मला वाटलं तू पैसे दिले. हे परत आलेले 2. चला परत पुडा घ्या परत. किती दिला? अजून 30 झाले ना? 30 आणि 10 आणि आम्हाला घेतलात ना. एक पुडा आला ना तुम्हाला? नको तो पुडा, त्या बदलीतच 2 घेतले. एक दिले तुम्हाला. कुठलं? 2 मागितलात ना तुम्ही. चला जय श्रीराम. अरे कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है, सोल्यूशन कुछ पता नहीं. सोल्यूशन मिला तो साला मावशी कन्फ्यूज हो गई. बरोबर 2 रुपये बघितलं. जाऊ द्या, होत राहतात अशा गोष्टी. आणि जी मंडळी बोलली की आम्हाला सांगितलं नाही, तुम्ही आमचा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि सगळ्यांना या जत्रेत घेऊन कुठे फिरणार? एक हरवला की आम्ही स्टिक वर करतोय. अर्धा तास लागतोय आधी दुसऱ्याला शोधायला. असे आमचे 4 तास वाया गेले, 4 जणांना शोधायला. तर फिरून ना घसा सुकायला लागलाय. काय घेतोय आपण? सोडा. सोडा राया. मिरची लिंबू सोडा. सारखी नॉर्मल असते. नॉर्मल फक्त कमी आहे. सगळा
ठीक आहे पाहिजे मला नाही नाही ते 4 ना 4 नाही नाही मला लिंबू सरबत पाहिजे नको आहे नाही नाही पियायचं तर सगळ्यांनी सेम सेम नाही बाई सेम पिणे का टेस्ट बघूया ना तू ती बघ मी म्हणजे माझं पण असं बघितलं कालची स्पायसी होती आताची ना सोडा सोडा राया नाद असं काय उडल बिडल का सोडा राया लिंबू सोडा असं आहे ना. हे भाई टेक्निक आहे काही नाही आम्हाला टेक्निक आहे मिरच्या आणलेल्या आहेत मिरच्या पाणी पिऊ घ्या पाणी पिऊ मिरचीचा वास येतोय दे मी घेतो सोडा सोडा अरे बो हे जादू जादू डिफरंट नाही मिरची बरोबर बरोबर नाही मिरची मिरचीची टेस्ट आहे काय चांगलं ठीक आहे जत्रेमध्ये तरी ठीक आहे पण ठीक आहे उराक पियाला तर जो नैवेद्य प्रसाद आपण देवीकडे नेणार ना तो बघा जय तर हा असा प्रसाद प्रत्येक अंगणे जे आहेत त्यांच्या घरातून देवीला नैवेद्य म्हणून नेला जातो तर आणखी बघूया प्रसाद तर गर्दी वाढत चालले आणि देवीला मंदिरामध्ये प्रसाद सुद्धा जे नैवेद्य आहे ते सुद्धा नेतात आणि गर्दी बघा जबरदस्त जोटात लावायचा तर मंडळी फायनली जत्रा एन्जॉय करता करता आपण आलेलो आहोत एका म्हणजे आंगणे कुटुंब आहे त्यांच्यापैकी एकांच्या घरात आणि जे आपल्यापैकी कुठे आले आपण अंगण्यांच्या अंगणात कुठे 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 अंगण्यांच्या अंगणात अंगणात आलोय तर आता आपण हे देवीचा जो नैवेद्य येणार ना तो यांच्या घरात येणार म्हणजे सगळ्यांच्याच घरातून जातो तर तो त्यांच्या जेवणामध्ये मिक्स करून ते सगळ्यांना त्या प्रसादाचं वाटप करतात तर आम्ही विचार केला आहे आपण इथेच जेवूया आणि नंतर मग घरी जाऊया आणि या व्हिडिओचा एंड थोड्या वेळाने करूया मावशीने लाडू आणले धन्यवाद जेवण येईपर्यंत लाडू हो विकायचं मावशी नाव काय साया अंगणे तर मावशींच्याच घरात तो प्रसाद येणार आहे आम्ही मावशींच्या घरात खाणार प्रत्येकाच्या घरात जेवण आहे ना यावेळी आमच्या घरात म्हणजे आमचं ते हे आमचं जुनं घर आणि ते आमचं नवीन घर बांधलंय तिकडे. ओके मग प्रत्येकाच्या घरात जेवण बनतं हो सगळ्यांच्या घरी जेवण बनतं असं. तर त्यानंतर ती प्रथा बद्दल झाली आणि प्रत्येकाच्या घराही ते जेवण बनवायला लागले आणि जो कोणी ओळखीचा असेल अनोळखी असेल तो प्रत्येकाच्या घरी जाऊन ते जेवण घेऊन देवीचा प्रसाद खाऊ शकतो जेवण आलेलं आहे बास काका बास फायनली ज्या नैवेद्याच्या पण वाट बघत होतो ना ते नैवेद्याचं जेवण आपण जेवायला आलोय आणि रीनाचे आजोबा नमस्कार तिचे आजोबा वाटतायत काय यंग आजोबा पापड नको दोन द्या पापड दोन द्या एकच वेट तर चला जेवूया नैवेद्य
आहे मालवणी खाजा आणि बनवण्याची प्रक्रिया बघा. तो गाठिया हो गया गाठी आते हैं हां हे टाकतो नाही असा जाड होतो एवढा सुकल्यावर एवढा जाड होतो ना. गुळ वगैरे टाकते ना. गुळ. आता याच्यात आणखी काय टाकणार? काय नाही ना, तीळ टाकणार. कशी प्रक्रिया बघा, लाईव्ह बघायला मिळते. थोडीशी साईज वाढते त्याची थोडी ह्या सुकल्यावर थोडी ना. तर म्हणजे आता वाजलेत 12:30 वाजून गेले ना. 12:30 वाजलं आणि 3 वाजता आपण आलो होतो आणि इथेच आहे आईचं मंदिर मागे आणि सुंदर असा जत्रोत्सव झाला. तर फायनली आम्ही आता इथून निरोप घेतो आहे. आणि तर एकंदरीत हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा. आणि आईचं मंदिर त्याबाद तर श्री भराडी आईचा जत्रोत्सव पार करून आपण आता चाललो घरी. आणि जबरदस्त अशी भाविकांची गर्दी आहे. आता वाजलेत रात्रीचे 1:30 आणि अजून पण लोक येत आहेत भरपूर. आणि इथे पाहू शकता संपूर्ण असा क्राऊड आहे, संपूर्ण क्राऊड आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे इथली जी व्यवस्था आहे ना जबरदस्त आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलिसांची व्यवस्था, CCTV कॅमेरे, इवन टॉयलेट वॉशरूमची सोयीसुद्धा अगदी परफेक्ट आहे. तुम्ही नाव नाही ठेवू शकत. तर खूप सुंदर असा आमचा प्रवास होता. म्हणजे माझा तरी भराडी देवी आईच्या जत्रोत्सवाचा पहिलाच असा अनुभव खूप छान. आणि आपल्या व्हिडिओद्वारे जे काही दाखवलं ते कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर फायनली या व्हिडिओमधून घेतो आहे सगळ्यांचा रामराम. तर भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भराडी देवी आईचा विजय असो.